हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? हसताय ना, हसत राहा. आज काही मी म्हणणार नाही आहे, पण मला एवढंच एक फक्त म्हणायचं की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रेझेंट डे जो आहे तुमचा तो तुम्ही मस्त आनंदाने जगा आणि मजा करत राहा, हसत राहा. दुःख तर आयुष्यात येतच राहतं, पण आपल्याला त्याच्याशी डील करता पण यायला पाहिजे आणि ते डीलिंग एक सिंपल तुमचं हसण्यापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. तर हा व्हिडिओ आहे तपोळ्याचा. तपोळ्याला मिनी काश्मीर म्हणलं जातं, जे आहे महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरच्या जवळपास. बरेच लोक तपोळ्याला जाऊन आले असतील, तर तिथे आम्ही गेलेलो, खूप मजा आलेली. तिथे एक रिसॉर्ट आम्ही घेतलेलं, त्या रिसॉर्टलाच अटॅच म्हणजे रिसॉर्टच्या ॲक्टिव्हिटीमध्येच हे कायकिंग होतं. बरेच तिथे व्हेरियस स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपण एन्जॉय करू शकतो, लाईक बोटिंग, कायकिंग, स्विमिंग लेकमध्ये बरेच ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आहेत. वसोटा फोर्टला तुम्ही जाऊ शकता, तिथे कॅम्पिंग करू शकता. तर तपोळा हा खरंच खूप सुंदर एक टुरिस्ट पॉईंट आहे. थंड हवेचं ठिकाण जे म्हणलं जातं तसं आहे. तर जमलं तर नक्की जावा. तिथे नियर बाय पॉईंट्स आहेत. शिवसागर लेक आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. नेचर, ज्याला नेचरची आवड आहे, नेचरमध्ये बसल्यावर ज्याला शांत पॉझिटिव्ह फील येतो, त्या मनुष्याने तर नक्कीच तिथे जायला पाहिजे. मोस्टली जून ते डिसेंबरच्या मध्ये तुम्ही या लोकेशनला व्हिजिट देऊ शकता. आणि महाबळेश्वरपासून हार्डली मला वाटतं 30 किलोमीटर असेल. रेंजमध्ये जाणं आहे, असं अफोर्डेबल आहे. खूप छान छान रिसॉर्ट्स आहेत तिथे, जिथे तुम्ही ॲटलीस्ट 1 डेचा स्टे करू शकता आणि तुम्ही तुमचं मस्त तो 1 डे इतकं रिफ्रेशिंग करू शकता की त्याच्यानंतर तुम्हाला परत ऑफिसला जॉईन होताना, परत रिझ्यूम बॅक टू वर्क होताना एक वेगळीच एनर्जी येते. तर आम्ही सुद्धा रोजच्या धकाधकीच्या जीवनात कंटिन्यू तेच चालू असताना म्हटलं काहीतरी चेंज पाहिजे, थोडा रेस्ट पाहिजे आपल्याला पण, मनाला पण, शरीराला पण. सो आम्ही सुद्धा तपोळ्याला गेलेलो, फॅमिली सगळे, आणि तेव्हा हा व्हिडिओ शूट केलेला. नक्की जावा. तुम्ही जाऊन आला असेल तर नक्की सांगा. तुम्हाला जर पाहिजे असेल कुठलं रिसॉर्ट आहे, डिटेल्स वगैरे, तर नक्की मेसेज करा. डिटेल्स वगैरे दिले जातील. तसे डिटेल्स आम्ही शेअर नाही करणार कुठल्याच रिसॉर्ट्सचे, जर त्याची डिमांड नसेल तर. हे आमचे पप्पा आहेत, जे मध्ये मध्ये आम्हाला गाईड करत होते. आणि त्यांनी इथे जे तुम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला जे हे लेक होतं, ते लेक पूर्ण त्यांनी तिथे त्यांचे गार्डसुद्धा होते. तर प्रॉपर सिक्युरिटी होती. असं नाही की तुम्हाला बोट दिली जाते आणि तुम्ही तुमचं तिथे चालवत बसा, असं काही नव्हतं. त्यांची लोकं होती, ती लोकं तिथे कंटिन्यू गायडन्सला होती आणि तुम्हाला एक रेंज दिलेली. त्या रेंजच्या पुढे ते अलाउड करत नव्हते. त्यामुळे सेफ आहे तुम्ही, असं नाही आहे की काही डेंजर वगैरे. सेफ आहे, एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. बघा आता आम्ही तिकडे, मी आणि माझी बहीण तिकडे अडकलेलो कोपऱ्यात. तिथे त्यांचा एक माणूस आला, तो आम्हाला हेल्प करत बसलेला. पण छान मजा येते. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करायला पाहिजे. आमचे पप्पासुद्धा ट्राय करतायत. सगळ्यात पहिल्यांदा मी स्टार्ट केलेलं, माझं बघून प्रत्येकाला हुरूप आला की नाही आम्ही पण करणार. हे बघा, ते गाईड करतात आपल्याला, असं आपल्याला नाही एकदम सोडून देत. लाईफ जॅकेट वगैरे सगळं प्रॉपर प्रोव्हाइड केलं जातं. तो जो पाण्याच्या त्या साईडला समोर जे दिसतंय, त्या ॲक्च्युअली फॉरेस्ट झोन नाही म्हणता येणार, पण आपण तिथे सुद्धा जस्ट असं भटकंती म्हणून जाऊ शकतो. पण मोस्टली सगळा जंगल एरिया वगैरे येतो, त्यामुळे एकटं जाणं टाळावं. ॲक्च्युली हा व्हिडिओ माझी मम्मी घेत होती. तो दादा आमच्या मम्मीला सांगत होता की या तुम्ही पण या. नाही पण खरंच खूप मजा येते, खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही तपोळ्याला जाऊन आला असेल तर नक्की सांगा, आणि नसेल गेला तर नक्की जाऊया. बाय बाय. किती घाबरते आश्रया.
पण चांगले करतायत ते बघ. हे छान करतायत हे नाही घेतलंय. मग दिवसभर केवढं ऊन होतं. चांगलं नको म्हणतात. ओलं झालं. मला पण जायचं आहे की तो ओलं मी पण जाणार आहे. सांग मी पण का थांबले. मी पण जाऊ. माझं पण घ्या. माझं त्यांनी घ्या. का बरोबर नव्हतं का तू अशी का लांब बसली तेव्हा तसं बसायचं ना. नाही चांगलं काढले तुझं जास्त काढले नाही पण तुझं जास्त काढले. बरोबर करत आली पण तिथं बरोबर करत आली. हो माझं पण काढा मी पण बघून येते का चालेल. ठीक आहे. हात तुमच्या मोबाईल आहेत ना हे सगळे.